विदर्भ न्यूजची विशेष बातमी। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार। बिकानेर स्वीट मार्टमधील परप्रांतीय आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड शहरामधील मंगरुळपीर मार्गावरील पुरोहित बिकानेर स्वीट मार्ट या दुकानामध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कारंजा लाड शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। प्राप्त माहितीनुसार अशोक चौधरी वय अंदाजे 25 वर्षे, मूळ राहणार जोधपूर राजस्थान, हल्ली मुक्काम पुरोहित बिकानेर स्वीट मार्ट मंगरुळपीर रोड कारंजा लाड असे गुन्हा दाखल झालेल्या परराज्यामधील आरोपी युवकाचे नाव आहे। पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही आरोपीने तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला। त्याने मुलीला आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले असा आरोप फिर्यादीच्या वतीने देण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये करण्यात आलेला आहे। विदर्भ न्यूजच्या पाठपुराव्याला यश। हे गंभीर प्रकरण दाबले जाण्याची शक्यता असताना विदर्भ न्यूजने या सामाजिक प्रश्नावर सातत्याने बातम्या प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। संबंधित फरसाण आणि मिठाईच्या दुकानामध्ये कारंजा शहरामधील इतरही अनेक मुली काम करीत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। पोलिसांनी या प्रकरणामध्ये तात्काळ आणि कठोर कार्यवाही करावी अशी आग्रही भूमिका विदर्भ न्यूजने मांडली होती। या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर 31 मे रोजी कारंजा शहर पोलिसांनी आरोपी अशोक चौधरी विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। या कार्यवाहीमुळे कारंजा लाड शहरामध्ये खळबळ उडालेली असून पोलीस आता पुढील तपास करीत आहेत। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।